नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? तर मी आहे रुपालीने तुमचं सगळ्यांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मंडळी, मला जी सतत कमेंट येते ती हीच आहे की ताई तू एवढी हॅप्पी कसं काय असतेस गं? आणि तुझं चेहऱ्याकडे बघून तर आम्हाला सुद्धा हसू येतं. का तू एवढी हॅप्पी असते? काय कारण आहे एवढं हॅप्पी राहायचं? प्लीज आम्हाला पण सांग ना. तर तुम्हाला एक गोष्ट सांगते की हॅप्पी राहायचं काही कारण नसतंय. आयुष्यामध्ये दुःख तर सगळ्यांनाच आहे, पण ते दुःखाला विसरून आपल्या चेहऱ्यावर कायमच हास्य ठेवणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. काही लोक दुःखाला घेऊन फिरत असतात, पण कसं आहे माहिती का, आयुष्य आपलं 2 क्षणाचं आहे आणि कायम हॅप्पी राहा यार. आणि जे व्यक्तीपासून जर तुम्हाला दुःख म्हणजे भेटत असेल ना, ते व्यक्तीपासून खूप 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 लांब चालले जा. म्हणून तुम्ही आपोआप हॅप्पी असणार. आणि आयुष्यामध्ये हॅप्पी राहायसाठी पैसा, धन दौलत या गोष्टीची गरज नसते. आपल्यावर आहे की आपण कशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण हॅप्पी राहू शकतो. जर तुम्हाला वडापाव खाऊन खुशी भेटत असेल तर तुम्ही वडापाव खा. या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हॅप्पी राहता येतं. तर आजचा माझा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही पण कायम खुश राहा आणि हसत राहा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.